सोरायसिसमध्ये काय खावे आणि काय टाळावे? डाएट गाईड फॉर सोरायसिस पेशंट्स. सोरायसिसमध्ये औषध महत्त्वाचं आहेच, पण तुम्ही रोज जे खात आहात तेच कदाचित तुमचा आजार वाढवत असेल किंवा कमी करत असेल. आज आपण स्पष्ट बोलणार आहोत. सोरायसिसमध्ये नेमकं काय खावं आणि काय टाळावं? नमस्कार, मी आहे डॉक्टर राजेंद्र सोनवणे. गेल्या 39 वर्षापासून मी फक्त सोरायसिसवर उपचार करत आहे. आज आपण आहाराबद्दल वैज्ञानिक आणि संतुलित दृष्टिकोनातून चर्चा करूया. सर्वात आधी एक महत्त्वाची गोष्ट, आहार हा सोरायसिसचा पूर्ण इलाज नाही, पण तो उपचाराला साथ देणारा महत्त्वाचा घटक आहे. योग्य आहार शरीरातील सूज कमी करू शकतो, चुकीचा आहार ती वाढवू शकतो. सोरायसिसमध्ये काय खावे? नंबर 1, सुकामेवा, ड्रायफ्रूट्स, बदाम, अक्रोड, मनुका हे शरीराला चांगले फॅट्स आणि अँटीऑक्सिडंट्स देतात. विशेषतः अक्रोडमध्ये ओमेगा 3 असतं, जे सूज कमी करण्यास मदत करू शकतो. नंबर 2, सॅलड्स, कच्च्या भाज्या, काकडी, गाजर, टोमॅटो, बीट यामुळे पचन सुधारतं. चांगलं पचन म्हणजे चांगलं इम्यून संतुलन. नंबर 3, मासे, फिश. ओमेगा 3 फॅटी ॲसिड्समुळे त्वचेतील सूज कमी करण्यास मदत करू शकतात. नंबर 4, दुग्धजन्य प्रॉडक्ट्स, ताक, दही, गट हेल्थ सुधारण्यासाठी उपयोगी ठरू शकतात. काही रुग्णांना दूध सूट होत नाही, त्यामुळे त्यांनी विशेष निरीक्षण करूनच या पदार्थ खायला हवे. नंबर 5, चिकन. हलके कमी तेलात बनवलेले चिकन प्रथिनांचा चांगला स्रोत आहे. नंबर 6, हंगामी फळे. हंगामी फळे शरीराला आवश्यक जीवनसत्वे देतात. नंबर 7, कडधान्याचे मोड किंवा स्प्राउट्स. प्रथिने आणि फायबरयुक्त असतात आणि ते पचन सुधारतात. नंबर 8, ब्रोकोली. ब्रोकोली ही अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असलेली भाजी आहे. आणि नंबर 9, अंडी. हे प्रथिनाचा उत्तम स्रोत आहे. त्वचेच्या दुरुस्तीसाठी हे खूप महत्त्वाचे आहेत. आणि नंबर 10, हिरव्या पालेभाज्या. लोह, फायबर आणि सूज कमी करणारे घटक हे हिरव्या पालेभाज्यांमध्ये आहेत. आणि नंबर 11, कडधान्य किंवा पल्सेस, डाळी शरीराला स्थिर ऊर्जा देतात. त्याच्यामध्ये प्रोटीन्स पण असतात. आतापर्यंत आपण बघितलं कुठले पदार्थ खावेत, आता कुठले पदार्थ टाळावेत. व्हॉट यू शुड नॉट ईट. नंबर 1, वांगी. काही रुग्णांमध्ये सूज वाढवू शकते. कच्ची कैरी किंवा रॉ मँगो अतिरिक्त आम्लता वाढवू शकते. खेकडा किंवा क्रॅब आणि कोळंबी, याला म्हणतो आपण शेलफिश, काही रुग्णांमध्ये हे ट्रिगर ठरू शकतात. लोणचे, पिकल्स, जास्त मीठ आणि मसाले असल्यामुळे ते सूज वाढवू शकतात. शेलफिशमध्ये काही ॲलर्जिक प्रतिक्रिया असतात. नंबर 6, चिंच अतिरिक्त आम्लता निर्माण करू शकते. नंबर 7, गवार किंवा क्लस्टर बीन्स, काही रुग्णांमध्ये हे पचन बिघडवू शकतात. नंबर 8, लाल मांस. लाल मांस म्हणजे रेड मीट. हे जड आणि सूज वाढवणारे आहेत आणि हे निश्चितच टाळायला हवे. होमिओपॅथीमध्ये आम्ही औषध, अधिक आहार, अधिक जीवनशैली या 3 गोष्टी संतुलन करतो. सोरायटिड भारताचं पहिलं एक्सक्लुझिव्ह होमिओपॅथिक सोरायसिस क्लिनिक आहे. इथे आम्ही वैयक्तिक सल्ला देतो. 39 वर्षाचा अनुभव आणि 32,000पेक्षा जास्त रुग्णांचा अभ्यास यावर आधारित मार्गदर्शन. योग्य आहार सोरायसिस कमी करण्यास मदत करू शकतात, पण तो औषधाचा पर्याय नाही, तर तो उपचाराचा आधार आहे. आता मला सांगा, कोणत्या पदार्थांमुळे तुमचं सोरायसिस वाढतो असं तुम्हाला वाटतं? आहार बदलल्यानंतर तुम्हाला फरक जाणवला आहे का? तुम्ही कधी स्वतः डाएट प्रयोग केला आहे का? कमेंटमध्ये जरूर लिहा. जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला तर लाईक करा. अशाच सखोल आणि जबाबदार माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जर तुम्ही आणि तुमच्या कुटुंबातील कोणी सोरायसिसने त्रस्त असाल तर सोरायटिडबद्दल माहिती घ्या.